नमस्कार, मी यामिनी महामुणकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण युक्रेन रशिया युद्धाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत या विषयातील तज्ञ शशांक रावले. शशांक रावले हे महाराष्ट्रामध्ये सर्वात यशस्वी शेअर ट्रेडर, इन्व्हेस्टर आणि सल्लागार आहेत. सरांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यात विशेष महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून बेस्ट टेक्निकल अनालिसिस अँड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा त्यांना पुरस्कार मिळालाय. त्याचबरोबर फोर्ब्सने देखील शशांक रावले सरांच्या कामाची दखल घेतली आणि त्यांचं 700 वर्ड्सचं आर्टिकल प्रसारित केले. तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांचं आपल्या शो मध्ये स्वागत करते. सर, तुमचं खूप खूप स्वागत. सर, आज आपला विषय आहे युक्रेन रशिया युद्धाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की आपण पाहतो अनेक दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे, तर या युद्धाचा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? येस, नक्कीच जो काय होईल तो परिणाम बऱ्यापैकी निगेटिव्हच होईल आणि ते फार दुःखद गोष्ट आहे. आणि आपण प्रे करूया की लवकर हे युद्ध संपू दे, ज्याने का सगळं नॉट ओनली आपला देश पण ज्या देशामध्ये युद्ध चालू आहे त्यांचं पण जीवन हे सुरळीत होईल. पण सध्या तर सांगायचं म्हटलं सर्वात मोठा जो प्रभाव आहे मॅडम तो म्हणजे क्रूड ऑइल वरती होईल. आता जसं आपल्याला माहिती आहे की रशिया हे जगातलं तिसरं देश आहे जे आपल्या म्हणजे जगभरामध्ये नॉट ओनली इंडियाला पण सगळ्यांना ते क्रूड ऑइल प्रोव्हाइड करतो. तर आपला मी नाही म्हणत की एकदम मोठा भाग आहे आपण त्यांच्याकडे इम्पोर्ट करतो क्रूड ऑइल, पण बऱ्यापैकी आपण इम्पोर्ट करतो रशियाकडे क्रूड ऑइल. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या देशावरती ऑलरेडी तुम्ही आपण बघत असाल की पडतोय आणि पुढेही पडत राहील. त्यामुळे क्रूड ऑइलचे रेट्स वाढण्याचे जे आहेत चान्सेस आहेत. आज लक्षात घ्या की आपला देश जो आहे हे जगभरातून म्हणजे रशिया आणि बाकी देशांमधनं 80% क्रूड ऑइल आपण भारतीय देशाने इम्पोर्ट करतो. आणि त्यातनं पण आपला जो ओव्हरऑल जो इम्पोर्ट आहे, जे काय आपण ओव्हरऑल जे इम्पोर्ट करतो त्यातनं परीक्षा लक्षात घ्या 20% हा आपला फक्त क्रूड ऑइलचाच इम्पोर्ट आहे, जे काय ओव्हरऑल आपला जो इम्पोर्ट होतो त्यामध्ये. सो त्याचा प्रभाव आपल्या देशावरती पडेल, ज्यामुळे की त्याचा होईल असं डिझेल पेट्रोल वाढेल, महागाई वाढेल, प्रत्येक कमोडिटी प्राइसेस वाढतील आणि सामान्य माणसा खिशाला जे आहे जास्ती पैसे आपल्याला भरावे लागतील आणि ओव्हरऑल जे आहे इकॉनॉमी ही स्लो डाऊन होऊ शकते. आणि त्याचा परिणाम आपण आता हळूहळू बघतच आहोत. भारतामध्ये जगभरामध्ये त्याचा परिणाम हा होत आहे क्रूड ऑइल वाढत असल्यामुळे. आणि त्याचं म्हणजे माझं असं मत आहे की सरकारने त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट म्हणून आपण जसं इथेनॉलचा आपण विचार करू त्याचा आपण विचार पुढे जाऊन करू शकतो, ज्याने का ही महागाईची झळ आहे ती आपल्याला कमी बसेल. काहीतरी आपण वेगळा ऑप्शन आपण नक्कीच यामध्ये शोधायचा प्रयत्न हा करू शकतो. त्याचं लक्षात घ्या मॅडम की इव्हन टायर मॅन्युफॅक्चरिंग, आज टायर्स म्हटलं तर त्याला म्हणजे जर टायरचा रेट वाढला आज तर इव्हन ट्रान्सपोर्ट आणि सगळंच महाग होईल. सो 30% टायर मॅन्युफॅक्चर 30% क्रूड ऑइलचा वापर केला जातो, तर टायर्स देखील महाग होतील. त्याचबरोबर लक्षात घ्या आपला देश जो आहे हे जवळपास $2.5 बिलियन आपण एक्सपोर्ट करतो आणि जवळपास 7 बिलियन म्हणजे $6.9 बिलियन आपण इम्पोर्ट करतो रशियामधनं. तर त्याच्यावरती देखील इम्पोर्ट एक्सपोर्ट भरपूर परिणाम होईल. आणि जर इम्पोर्ट एक्सपोर्टचा परिणाम झाला तर पुढे डॉलरची किंमत वाढणं, आज डॉलर महाग झाला तर ओव्हरऑल महागाई, कारण आपण जे काय क्रूड ऑइल आणि बाकी जे काय मोस्ट ऑफ इम्पोर्ट्स करतो हे डॉलर्समध्ये आपण करतो, स्पेशली क्रूड ऑइलचा. सो डॉलर महाग झालं तसं पण महागाई ही आपल्याकडे वाढू शकते, राईट, आणि ही वाढत देखील आहे, राईट. त्याचबरोबर इव्हन पेंट्स जे असतात पेंट्समध्ये देखील क्रूड ऑइलचा वापर केला जातो. तर तुमच्या जे पेंट्सचा पण जे आहे किंमत ही वाढणार आहे. सो त्यामुळे जर आपण घराला पेंटिंग करायचा विचार करता त्याला आपण थोडंसं पुढे ढकलू शकता किंवा आपण थोडं मॅनेज करू शकता, राईट. त्याचबरोबर ATF म्हणजे एव्हिएशन टर्बाईन फ्युएल, जे एव्हिएशन इंडस्ट्रीसाठी म्हणजे फ्लाईटसाठी वापरलं जातं ते देखील महाग झालेलं आहे आणि पुढे मे बी त्याच्या अजूनही किमती वाढतील. तर मे बी तुम्हाला फ्लाईट तिकीट जर तुम्हाला कुठे बाहेर ट्रॅव्हल करायचं फ्लाईट तिकीट देखील पुढे अजून महाग होण्याचे चान्सेस आहेत. तर ते देखील एका सामान्य व्यक्तीच्या मॅडम खिशालाही जास्ती जड बसेल. त्याचबरोबर हे जी युक्रेनमध्ये जे मुलं शिकवती किंवा जे मे बी नोकरी व्यवसाय करत होते त्यांच्यावर इम्पॅक्ट पडला हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि भारत सरकारने त्यांना सुरक्षित परत आपल्या देशात आणण्यामध्ये भरपूर मोठा त्यांनी सहभाग केला आहे, त्याबद्दल आपण सरकारचे धन्यवाद करूया. त्याचबरोबर इव्हन जर आता जे क्रूड ऑइलच्या किमती वाढतात त्यामुळे जर सरकारने मे बी जर एक्साइज ड्युटी जर कमी केली तर त्यामुळे मे बी सामान्यांना त्याचा फरक पडू शकतो. पूर्ण ते माफ नाही करू शकत, मे बी थोडंफार अजून कमी करू शकतात, कारण एक्साइज ड्युटी ही जास्ती असते. तर ते कमी केलं तर मे बी आपल्याला क्रूड ऑइलचे म्हणजे आपलं डिझेल पेट्रोलचे रेट्स हे आपल्याला थोडेसेच वाढलेले दिसतील. त्याचबरोबर इव्हन शेअर बाजारावरती इम्पॅक्ट त्याचा नक्कीच पडलेला आहे, त्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत ज्याचा आपला कार्यक्रम आहे, राईट. सो त्याचबरोबर इव्हन गोल्ड प्राइजेस, सोन्याचे दर, हे मी आधीच माझ्या लोकांना देखील मॅडम बोललेलो होतो की सोन्याचे दर हे वाढणार आहेत म्हणून आम्ही गुंतवणुका करून ठेवलेल्या सोन्यामध्ये आणि आता सोन्याचे दर तुम्ही बघ असाल ते वाढत आहेत. तर सोन्याचे दर का वाढतात हे देखील आपण थोडं प्रेक्षकांना मॅडम समजून घेऊया.
लक्षात घ्या की मेजरली आपण गोल्ड जे आहे आपण इम्पोर्ट करतो. जसं आता मी तुम्हाला बोललो की युद्ध चालू आहे, तर त्यामुळे क्रूड ऑइलचे रेट्स वाढतायत आणि डॉलरची किंमत वाढते. आपली अर्थव्यवस्था थोडी प्रॉब्लेम आली तर नक्कीच डॉलरचा भाव वाढतो. तुम्ही बघा डॉलरची किंमत वाढली तर इम्पोर्ट्स महाग होतात. इम्पोर्ट्स महाग तर आपलं जे गोल्ड आहे हे देखील महाग होऊन जातं. तर त्यामुळे ओव्हरऑल जर शेअर मार्केट डाऊन असेल तर तुम्हाला गोल्ड देखील महाग होताना आहे त्यामध्ये दिसतं. त्याचबरोबर जसं मी म्हटलं आधी इम्पोर्ट एक्सपोर्टवर त्याचा परिणाम पडलाच आहे आणि त्याचबरोबर ओव्हरऑल महागाई ही वाढते आणि मे बी अजून वाढायचे चान्सेस. जेवढं हे युद्ध अजून चालू राहील किंवा पुढे वाढेल तेवढं महागाई देखील वाढायचे चान्सेस आहेत. आणि शेवटचं बोलायचं म्हटलं ह्या प्रश्नाबद्दल मॅडम, तर ओव्हरऑल युद्धामध्ये सामान्य माणसाचा हे नुकसान असो, कोणाचाही फायदा होत नाही. मग ते युक्रेन किंवा रशियामध्ये राहणारे लोक असो किंवा भारत किंवा जगभरात कुठे राहणारे लोक असो, तर सामान्य माणसांना ह्या त्रासच होतो. तर त्यामुळे माझं मत आहे की जेवढ्या लवकर युद्ध थांबेल तेवढं सगळ्यांनाच बरं हे असेल. राईट. तर हे सगळे इम्पॅक्ट मॅडम माझ्या हिशोबाने होतात. बरोबर आहे. भारत रशिया आणि युक्रेनचा युद्धामुळे आपल्या भारतीय अर्थव्यवस्था खूप परिणाम होणारच आहे त्याच्यावर. पण सर, सर्वात महत्त्वाचा मुद्दा की या सगळ्या युद्धाचा परिणाम शेअर मार्केटवर किती होईल? येस, जसं तुम्ही पाहिलं असेल की नक्की शेअर मार्केट ज्यावेळी युद्ध डिक्लेअर झालं त्यावेळी शेअर मार्केटवरती परिणाम पडला. शेअर मार्केट डाऊन देखील झालं. लक्षात घ्या, शेअर बाजार असं नाही की तुम्हाला कंटिन्युअसली वर जाता दिसेल किंवा कंटिन्युअसली खाली पण पडता दिसेल. हे शेअर मार्केटचं रूपच आहे की ते व्हॉलेटाईल होत असतं, वर खाली हे मार्केट होत असतं. त्यामुळे आपल्याला घाबरायची गरज नाहीये. राईट. आता तुम्ही पाहिलं असेल, मला सांगायला आवडेल मॅडम, मी युट्यूबवर त्याचे व्हिडिओज देखील टाकलेले आहेत. ऑक्टोबर महिन्यातच मी म्हटलेलं होतं की शेअर मार्केट क्रॅश होणार आहे, शेअर मार्केट डाऊन होणार आहे. आणि त्यावेळी आमच्याकडे सगळे प्रूफ्स आहेत. ऑक्टोबर 19 आणि 21 ऑक्टोबरला आम्ही आमचे सगळे शेअर्स हे विकून टाकले. त्यानंतर मार्केट जे आहे ते खाली पडलेलं आहे. तुम्ही युट्यूबवर माझा चॅनल आहे, तुम्ही चॅनल सबस्क्राईब पण करू शकता. शशांक रावले माझं युट्यूब चॅनल आहे, त्यावर तुम्ही जाऊन बघा. व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. मार्केट क्रॅश व्हायच्या आधी मला नाही वाटत की असा अजून कोणी व्यक्ती असेल जो क्रॅश व्हायच्या आधी सांगू शकला असेल की मार्केट क्रॅश होणार आहे. लक्षात घ्या, मान्य आहे की मार्केटमध्ये तुमची एंट्री इम्पॉर्टंट आहे, पण त्याहून जास्ती कधी एक्झिट करायचं हे देखील फार इम्पॉर्टंट पेक्षा. आणि जसं मी म्हटलं तुम्हाला, आम्ही क्रॅश व्हायच्या आधीच आम्ही एक्झिट केलं. ज्यावेळी आम्ही एक्झिट केलं त्यावेळी आम्ही 3 महिन्यामध्ये आम्ही जवळपास 53% रिटर्न्स हे कमवले होते गुंतवणुकीच्या माध्यमातून. त्याचे देखील पूर्ण प्रूफ्स PNL म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट्स आमच्याकडे सगळे आहेत. तुम्ही कधी आमच्या टीमकडनं तुम्ही मागू हे शकता. तुम्हाला आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत असेल. सो अशा प्रकार आहे. त्यामुळे आम्ही आमचा पोर्टफोलिओ काढला. त्यानंतर अजून एक तुम्हाला प्रश्न सांगायला आवडेल की गेल्या म्हणजे 2020 मध्ये मार्च 2020 ते प्रिसाइसली सांगायचं म्हटलं 23 मार्च 2020 ज्यावेळी आपलं शेअर बाजार हे क्रॅश झालं. राईट. त्यावेळी पण आमच्या गुंतवणूक होत्या. ज्यावेळी आपल्याला माहिती आहे कोरोना व्हायरस आला आणि अख्खा देश लॉकडाऊनमध्ये गेलं. राईट. सो त्यावेळी देखील मार्केट क्रॅश झालं. आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या चॅनलवरती देखील मी त्यावेळी बोललेलो होतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही फार्मामध्ये आणि भरपूर शेअर्समध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट्स करून ठेवलेले होते आणि मार्केट क्रॅश देखील झालं. आमचा देखील पोर्टफोलिओ डाऊन गेलेला. पण शेवटी आम्ही 8 महिन्यामध्ये आम्ही 43% प्रॉफिटनी तो आम्ही पोर्टफोलिओ विकला. त्याचं देखील प्रॉपर आमच्याकडे PNL म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आमच्याकडे सगळे आहेत. आज बोलताना लोक भरपूर काय बोलतील पण कोणी आपलं PNL दाखवणार नाही. पण आम्ही, आणि ते लीगल डॉक्युमेंट आहे, लीगल प्रूफ आहे तुमच्या प्रॉफिट किंवा लॉसचं. ते तुम्ही आमच्याकडे कधी मागू शकता. माझंच नाही तर आमच्या क्लायंट्सचं सुद्धा देखील आमचे टीम आहे, तुम्हाला ते फॉरवर्ड करतील आणि ते तुम्हाला बघून नक्कीच समाधान होऊ शकतं. तर मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. आता कोरोना आलं, मग युद्ध झालं, अजून पुढे काय असेल देव जाणे. राईट. पण जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला चिंता करायची नक्कीच गरज नाही असं मला वाटतं. पण तुम्ही आता एक उल्लेख केलात की शेअर मार्केट हे असं आहे की जे कधीही क्रॅश होतो किंवा कधीही त्याची वाढ होते. तर मग अशा परिस्थितीत सध्या तर युद्ध सुरू आहे, त्याचा खूप परिणाम पडतोच आहे. मग अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनी किंवा आणखी कोणी ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करायची की नाही? येस, जसं आम्ही गुंतवणूकबद्दल आपण आता बोलत होतो मॅडम, तर थोडं मी पुढे तेच कंटिन्यू करतो, नंतर मग आपण ट्रेडिंग बद्दल बोलूया. चालेल. जसं मी म्हटलं तुम्हाला की लॉंग टर्म जर तुम्ही गुंतवणूक म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट तुम्ही कमीत कमी वर्षभर तुम्ही ते शेअर्स ठेवता. मिनिमम वन इयर. मी बोलताना बोलतो कमी 2-3-4 वर्ष तुम्ही ते शेअर्स ठेवायचे आहेत. आता आम्ही जेव्हा प्रॉफिट बुक केला तेव्हा आम्ही 3 महिन्यात आणि 8 महिन्यात आम्ही भरपूर चांगला प्रॉफिट हा बुक केलेला आहे. पण कमी कमी वर्ष 1.5 वर्ष तुम्ही ते शेअर्स हे ठेवू शकता. आता लक्षात पेशानो की जर तुम्ही लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही शेअर्स ठेवत असाल तर शॉर्ट टर्म मध्ये ज्या घडामोडी घडतात त्याकडे जर आपण लक्ष देत बसलो तर आपण लॉंग टर्म मध्ये कधीच आपण पैसे कमवू शकत नाही. कारण ह्या घडामोडी घडतच असतात आणि शेअर मार्केटचं कामच आहे वर खाली होणं. पण तुम्ही जर चांगले शेअर्स घेतले असतील, योग्यरित्या तुम्ही जर ते शेअरची निवड केली असेल, ज्यासाठी आम्ही देखील तुम्हाला मदत करतो, तर तुमचं लॉंग टर्म आहे तुम्हाला नक्कीच तुम्ही चांगल्या फायद्यामध्ये असाल. आणि आमचं तेच चालू आहे की आमचे शेअर्स जे आहेत परत चांगल्या प्रॉफिटमध्ये आम्हाला हे दिसत आहेत. त्याबद्दल आपण पुढे बोलूच आम्ही कसे काय शेअर्स निवडलेत. पण अशा प्रकारे तुम्ही गुंतवणूक करू शकता.
त्याचबरोबर मला सांगायला मॅडम, ज्यावेळी तुम्ही ट्रेडिंग करता, आज लोक घाबरतात मी ट्रेडिंग करतोय, शेअर मार्केट पडलं तर काय, तर प्रेक्षकांना तुम्हाला मला सांगायला आवडेल की मान्य आहे की ज्यावेळी शेअर बाजार वर जातं त्यावेळी नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होतो ट्रेडिंग करताना, पण ज्यावेळी मार्केट खाली पडतं त्यावेळी आपल्याला डबल फायदा होतो. कसं ते सगळं आम्ही आमच्या जे आहेत जे कोर्सेस आहेत त्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी शिकवतो, तुम्हाला त्याची माहिती स्क्रीनवर दिसतच असेल राईट. तर त्यामध्ये भरपूर चांगला फायदा होतो. म्हणून जर तुम्ही ट्रेडिंग करताय मग तुम्ही ट्रेडिंगमध्ये जे प्रकार असतात की इंट्राडे ट्रेडिंग पण तुम्ही करू शकता, म्हणजे आजच्या खरेदी आजच्या पण तुम्ही शेअर्स विकून तुम्ही प्रॉफिट कमवू शकता, किंवा तुम्ही 1-2 दिवसात पण तुम्ही ते शेअर्स हे प्रेक्षकांना विकू शकता. मार्केट पडो असो किंवा मार्केट वाढो असो, त्यातनं तुम्ही भरपूर चांगला पैसा आहे तुम्ही त्यातनं कमवू शकता. मग त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. बरोबर. हे तुम्ही आता गुंतवणुकीबाबत सांगितलं, पण सर ट्रेनिंग बाबतही तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट वगैरे त्याच्यावर काही ट्रेनिंग देता, ज्यामधून अनेकांना खूप फायदा पण झाला, त्याबद्दल तुम्ही सांगा काहीतरी. जसं आता मी तुम्हाला बोललो की आम्ही मार्केट क्रॅश होऊन 2020 मध्ये 23 मार्चला आणि बाकी दिवसा म्हणजे कोरोनामुळे जे मार्केट क्रॅश झालं तेव्हा पण आम्ही 43% रिटर्न्स हे कमवलेले. आणि त्याच्यानंतर आता जे आम्ही जे ऑक्टोबर महिन्यात ज्यावेळी आम्ही आमचा पोर्टफोलिओ विकला 19 ऑक्टोबरला, त्याचा युट्यूबवर जसं मी म्हटलं व्हिडिओ आहे, तेव्हा आम्ही 53% रिटर्न्स हे कमवले. आता देखील आमच्या गुंतवणुका आहेत प्रेक्षकांनो. सांगायला आवडेल तुम्हाला की आता आम्ही हे आता मार्केट क्रॅश होणार, युद्ध तर आता झालं चालू, पण मार्केट क्रॅश होणार आहे, खाली पडणार आहे, मला ऑलरेडी माहिती होतं. त्याचा प्रूफ म्हणून मी युट्यूबवर व्हिडिओ टाकलाय. बरोबर, मी चुकीचा बोलू शकतो पण युट्यूबचा व्हिडिओ चुकीचा बोलू नाही शकत. ते तुम्ही बघू शकता, क्रॅशच्या आधीच मी तो युट्यूबवर व्हिडिओ टाकलेला आहे राईट. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की मार्केट डाऊन होणार आहे ओके, आणि ते सगळे लेवल्स पण मी युट्यूबला टाकलेले आहेत माझ्या चॅनलवरती, ते तुम्ही सगळे लेवल्स तसं मार्केट डाऊन झालेलं आहे. सो त्यामुळे आम्ही आता सध्या मॅडम असे शेअर्स आम्ही निवडलेले आहेत, म्हणजे जवळपास 600 कंपन्यांचा आम्ही अनालिसिस केलेला आहे. 600 मधनं मी 38 कंपन्या निवडून काढल्या, 38 मधनं 15 आणि 15 मधनं शेवटच्या आम्ही 13 कंपन्या निवडून काढल्या. आज प्रेक्षकांनो 600 कंपन्यांचं अनालिसिस करणं, एका कंपनीने अनालाइज करायला कमीत कमी 10 मिनिटं लागतात एका सामान्य माणसाला. मान्य आहे मी फास्ट अनालिसिस करतो, जवळपास मी 10 मिनिटामध्ये 150 कंपन्यांचं अनालिसिस हे करतो, म्हणजे त्यासाठी मी फास्टेस्ट अनालिसिस करतो आणि चांगल्या रीतीने, पण तरी पण ही मेहनत आहे. सो आणि आम्ही अशा कंपन्यांना आम्ही गुंतवणुका करतोय ज्यावरती म्हणजे इकॉनॉमी किंवा शेअर बाजार वर खाली त्याच्यावरती एवढा काही प्रभाव पडत नाही, थोडा प्रभाव पडतो, आणि ते म्हणून ते लॉंग टर्म तुम्हाला ते चांगले नक्कीच प्रॉफिट देतील. त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तुम्हाला आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत आहेत, तुम्ही नक्कीच त्याच्यावर मिस कॉल देऊ शकता. आमची टीम तुमच्याशी नक्कीच कोऑर्डिनेट करेल. नक्कीच नक्कीच सर. प्रेक्षक हो, सरांचा शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणूक हा कोर्स खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी काही विशेष सवलती दरामध्ये सर देत आहेत, आणि याविषयी आपण ब्रेक नंतर आणखी चर्चा करणारच आहोत. आणि या संपूर्ण शेअर कोर्सची माहिती तुम्हाला टीव्ही स्क्रीनवर पूर्णतः दिसणार आहे. तर तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. ब्रेक नंतर श्रीमंतीची गुरुकिल्ली या आमच्या शोमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकला जाण्याआधी आपण रशिया आणि युक्रेन युद्धाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम याविषयी शशांक रावले सरांकडून माहिती जाणून घेतली. ब्रेकला जाण्यापूर्वी सरांनी आपल्याला आणखी एका कोर्सबद्दलची माहिती आपण सरांकडून जाणून घेणारच आहोत आता, तर वळूयात त्या चर्चेकडे. सरांकडून खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी शेअर ट्रेडिंग कोर्स, शेअर ट्रेडिंग गुंतवणूक या कोर्स विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर त्याच्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी काही विशेष सवलती दरामध्ये ते देणार आहेत, त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात. सर काय सांगाल त्या कोर्स बद्दल? येस, जसं की आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे की आमचे जे कोर्सेस आहेत त्याचा भरपूर चांगला व्हॅल्यू आहे. भरपूर लोकांना त्याचा, आज हजारो लोक आहेत मॅडम ज्यांनी आमचे कोर्सेस केलेले आहेत, आणि त्याची जी ऍक्च्युअल जी फीज आहे 17,800 त्या लोकांनी कोर्सेस केले, त्याचा भरपूर लोकांना चांगला फायदा आलेला आहे. तर पहिलं मी तुम्हाला सांगायला आवडेल प्रेक्षकांनो की हे जे आपले शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीचे जे आपले कोर्सेस आहेत ओके, हे तुम्हाला पहिलं जे रेकॉर्डेड प्लस तुम्हाला लाईव्ह पण तुम्ही त्याच्यामध्ये अटेंड हे करू शकता, जेव्हा मी स्वतः मी तुम्हाला शिकवतो देखील. तर हे तुम्हाला पहिले रेकॉर्डेड हे कोर्सेस मिळणार आहे, जे तुम्ही कधीही बघू शकता. तुम्हाला प्रॉपर लॉग इन आयडी पासवर्ड दिला जातो, तुम्ही ते कधीही हे कोर्सेस हे बघू शकता, जेव्हा पण तुम्हाला वेळ आहे, सकाळ दुपार संध्याकाळ, जेव्हा तुम्ही ते कोर्सेस हे बघू शकता. आता लक्ष प्रेक्षकांनो, त्यामुळे तुम्हाला शेअर ट्रेडिंग थोडक्यात आपण जाणून घ्या मॅडम. शेअर ट्रेडिंग म्हणजे जसं आपण बोललो की आजच्या आज तुम्ही शेअर्स तुम्ही आजच्या आज ते शेअर्स विकू शकता आणि चांगला प्रॉफिट कमवू शकता. हार्डली 10 मिनिटं लागतात मॅडम शेअर्सचं अनालिसिस करण्यासाठी. तुम्ही तुमचा नोकरी व्यवसाय सगळं सांभाळून त्यामुळे तुम्ही ते काम हे करू शकता आणि चांगला पैसा कमवू शकता. तुम्ही पार्ट टाइम फुल टाइम पण तुम्ही त्याला ट्रेडिंग करू शकता. आज हजारो लोक आहेत मॅडम जे काही पार्ट टाइम काही फुल टाइम ट्रेडर माझ्या बरोबर झालेले आहेत. ज्यावेळी लॉकडाऊन झालं आणि कोविड आला
त्यावेळी भरपूर लोकांनी ते शेअर ट्रेडिंग त्यांना माहिती होतं म्हणून त्यांनी भरपूर चांगला त्याचा फायदा घेतला. आणि ते असे पण भरपूर लोक आहेत ज्यांची लॉकडाऊन नोकरी गेली म्हणून ते आधी पार्ट टाइम ट्रेडर होते, आज ते फुल टाइम ट्रेडर झाले आणि चांगले त्यातनं पैसे कमवत आहेत. सो त्याचा तुम्ही देखील फायदा घेऊ शकता. आज जसं आपण बोललो रशिया युक्रेनचा वॉर असो किंवा कोविड झालं तर महागाई वाढते, अर्थव्यवस्था परिणाम होतो, आपली नोकरी किंवा व्यवसाय धोक्यात येऊ शकतं. अशा वेळेमध्ये आपल्याला एक्स्ट्रा इन्कम असणं आणि काही एक्स्ट्रा गोष्टींची माहिती असणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यातनं एक शेअर बाजार आहे ज्यातनं तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. आणि आज शेअर बाजार नाही तर अर्थव्यवस्था पण चालू शकत नाही, राईट. तर अशी गोष्ट आहे, तर त्याचं नॉलेज आपल्याला असलंच पाहिजे. सांगायला आवडेल की आपण एकदम कमीत कमी पैशात त्याच्या आपण सुरुवात करू शकतो आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण त्याच्यात जास्तीत जास्त पैसे कमवू शकतो. तुम्ही 500,000 रुपयापासून तुम्ही त्या ट्रेडिंग करून चांगले हे पैसे त्यातनं कमवू शकता. आणि लक्ष प्रेक्षकांनो, मला सांगायला आवडेल की हा जो आमचा कोर्स आहे याची ॲक्च्युअल मूळ किंमत आहे 17,800 रुपये. पण आज आमचे भरपूर लोक आहेत त्यांनी मला सांगितलं की सर तुमच्या कोर्सची व्हॅल्यू तर भरपूर चांगली आहे, पण आम्हाला एका सवलती दरात मिळालं तर आम्ही नक्कीच करू आणि त्याचा आम्हाला नक्कीच फायदा घ्यायला आवडेल. तर त्यामुळे आम्ही हा सध्या जो आहे आजच्या दिवशी तुम्हाला हा जो कोर्स आहे तो फक्त 2,400 रुपयामध्ये तुम्हाला मी देत आहोत, ज्याचा मी नक्कीच फायदा घेऊ शकता. आणि जे काय तुम्ही पे करा त्याचा भरपूर जास्त तुम्हाला त्याचा व्हॅल्यू हा मिळणार आहे, त्याचा नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल. एकदा तुम्ही आमचे कोर्सेस केले की तुम्हाला बाकी कुठलेही कोर्सेस, यूट्यूब व्हिडिओ, दुसरा कुठला ट्रेनर काहीच बघायची गरज नाहीये. हे एवढं केलं इट्स मोर दॅन इनफ. तुम्ही प्रॉपर ट्रेडिंग हे तुम्ही त्या माध्यमातून करू शकता. रोजच्या रोज तुम्ही ट्रेडिंग करून रोजच्या चांगला पैसा हा कमवू शकता. महिन्याला तुम्ही जर प्रॉपर ट्रेडिंग केलं महिन्याला 15, 20, 25% कमवणं एवढं काही डिफिकल्ट नाही यात. आणि आमचे टेक्निक्स आहेत ते भरपूर चांगले आहेत. माझा सक्सेस रेशिओ जो आहे हा जवळपास 10 पैकी 8-9 ट्रेड हे गॅरंटेड चांगल्या रीतीने राईट हे जातात आणि तेच तुम्हाला सगळं त्यामध्ये शिकवलं गेलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला ते कोर्सेस आवडतात, नक्कीच तुम्ही चांगला फायदा घेऊ शकता. पूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे आणि त्याच्यासाठी आमची टीम तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. जर तुम्हाला त्याची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या स्क्रीनवर जे आहे तुम्हाला आमचे नंबर्स पण दिसत असेल, तुम्ही मिस कॉल देऊ शकता किंवा तुम्हाला जर त्याच्यासाठी एनरोल करायचं असेल त्याचे पण डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, त्याचा की तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकता. नक्कीच. प्रेक्षक हो, शशांक रावले सरांनी खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी 17,000 रुपयाचा शेअर ट्रेडिंगचा कोर्स जो अवघ्या 2400 रुपयामध्ये तुमच्यासाठी दिलेला आहे. तर या कोर्सची तुम्ही माहिती संपूर्ण स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही मिस कॉल देऊन या सवलतीचा फायदा घेऊ शकता. तर सर तुम्ही एक अनुभवी सल्लागारही आहेत, अनेकांना सल्ले देतात, तर याविषयी सांगा थोडक्यात. येस, आम्ही रोजच्या रोज आम्ही ट्रेडिंगची ॲडवाईस पण देतो. म्हणजे तुम्हाला जसं आपण बोललो मग अशी इंट्राडे आणि पोझिशनल ट्रेड राईट मॅडम, तर ते देखील आम्ही तुम्हाला रोजच्या रोज देतो. ज्याचा मी तुम्हाला आधीच म्हटलेलं आहे सक्सेस रेशिओ हे 10 पैकी 8-9 ट्रेड हे शॉली आमचे राईट हे जातात आणि लोकांना चांगला त्यातनं फायदा होतो. तर तुम्हाला ते SMS किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला ते जे सल्ले देतात आणि त्याचं प्रॉपर तुम्हाला ट्रेनिंग पण दिलं तर तुम्हाला त्याची माहिती लिहिते नेमकं त्याचा कसा फायदा घ्यायचा आहे ते. तर त्याचा देखील तुम्ही फायदा हा घेऊ शकता. आणि त्याची जर तुम्हाला माहिती पाहिजे तर स्क्रीनवर तुम्हाला आमचे नंबर दिसत असतील, त्याला फक्त छोटासा मिस कॉल द्या, आमची टीम तुम्हाला त्यासाठी देखील मदत करेल. त्यातनं मग तुम्ही चांगला फायदा हा घेऊ शकता. बरोबर. असं सध्या आपण पाहतो की एवढी फास्ट लाईफ सुरू आहे की त्याच्यामुळे लोकांना नोकरी, व्यवसाय, धंदा जे काही आहे त्यांचं ते सांभाळून स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. मग त्यांना असं वाटतं की आपले पैसे कुठेही वेस्ट न जाता त्यांचा कुठे ना कुठेतरी गुंतवणूक होऊन त्याच्यातून काहीतरी फायदा मिळाला पाहिजे. मग अशी जी सर्वसामान्य लोक आहेत मग ते स्वतःचा व्यवसाय सांभाळून किंवा नोकरी सांभाळून यामध्ये कशी काय गुंतवणूक करू शकतात? येस, गुंतवणूक आणि ट्रेडिंग दोन्ही सांगतो. पहिलं गुंतवणुकीसाठी तर वेळ लागत नाही. म्हणजे तुम्हाला आम्ही ट्रेनिंग पण देतो गुंतवणूक कशी करायची आणि आम्ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला हेल्प पण करतो, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट बद्दल राईट. तर त्यासाठी पण तुम्हाला हेल्प करतो. त्यासाठी तुम्हाला काय हार्डली काय वेळ लागतो. म्हणजे तुम्ही नोकरी व्यवसायात भरपूर बिझी असाल तरी आमची टीम पूर्ण त्याच्यासाठी तुम्हाला मदत करते. पण तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल, येस ट्रेडिंगमधनं गुंतवणूकपेक्षाही भरपूर जास्ती फायदा होतो राईट. सो तुम्ही गुंतवणूक करून जे तुम्ही 2-3 वर्षात कमवाल ते तुम्ही ट्रेडिंग करून 2-3 महिन्यात कमवू शकता राईट. ज्याचे आम्ही कोर्सेस हे तुम्हाला देतोय. सो लक्षात घ्या की आम्ही कोर्सेस असे डिझाईन केलेले पेक्षानो की एक सामान्य व्यक्ती आज जे नोकरी स्पेशली करणारे असतील किंवा व्यवसाय करणारे असतील ज्यांच्याकडे एकदम कमी वेळ आहे, ती लोक देखील हार्डली काय वेळ देऊन, म्हणजे आज लक्षात घ्या पेक्षानो, आज तुम्ही ऑफिसमध्ये असाल, घरी असाल, तुम्ही हाऊसवाईफ असाल, बिझनेस पर्सन असाल, कॉलेज स्टुडंट कोणी असाल, आज आपण घरी ऑफिसमध्ये बसून जर एकदा व्हॉट्सअप जरी उघडला तरी आपले 10-15 मिनिटं त्यामध्ये जातात चॅटिंग करण्यात. कोणी आपल्याला काय पैसे आणून देतं का? ते जे व्हॉट्सअप आणि फेसबुकचे जे ओनर आहेत मार्क झुकरबर्ग ते पैसे कमवतात, आपण कमवत नाही राईट. पण तुम्ही त्यातनं एकदा तुम्ही मार्केट उघडून बघा, नक्कीच तुम्ही त्यातनं चांगला पैसा कमवू शकता. दिवसभरामध्ये मार्केट सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 चालू असतं. करन्सी मार्केट संध्याकाळी 5 वाजता चालू असतं. कमोडिटी मार्केट रात्री 11-11:30 चालू असतं. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही ट्रेडिंग करू शकता. सेम टेक्निक्स वापरून तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कमीत कमी वेळ तुम्ही नक्की चांगला त्यातनं फायदा घेऊ शकता. अशा प्रकारे आम्ही कोर्सेस हे डिझाईन केलेले आहेत, ज्याने का
सामान्य माणसाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि त्यातनं नक्कीच ते चांगले पुढे जाऊ हे शकतात. हा, नक्कीच. सर, तुम्ही आतापर्यंत मगाशी आपण बोललोच की अनेकांना सल्लेही दिलेत, तर असेही काही तुम्हाला अनुभव आले असतील की ज्यांनी एकदम कमी पैशांमध्ये खूप चांगला नफा कमवलाय, असं एखादं उदाहरण थोडक्यात द्या तुम्ही. अच्छा, दरवेळी मी बाकीच्या लोकांचं मी एक्झाम्पल देतो, पण मी यावेळी मला स्वतःचं एक्झाम्पल मॅडम द्यायला आवडेल. मी माझ्या करिअरची सुरुवात प्रेक्षकांनो मी 5,000 रुपयापासून मी ट्रेडिंगला सुरुवात केलेली होती आणि त्यावेळी माझ्याकडे हार्डली काही पैसे होते, पण त्यातनं मी स्वतःचे खर्च मॅनेज करून, म्हणजे मला घरातनं मला सपोर्ट नव्हता की तू व्यवसाय कर किंवा तू ट्रेडिंग कर. जसं आपल्या मराठी माणसांना बोललं होतं की जाऊन तू नोकरी कर, राईट, तसं मला घरातनं बोललं जायचं आणि त्यांचं बरोबर होतं की बाबा लाईफ सेटल, नोकरी म्हणजे लाईफ सेटल, राईट. पण मी जिद्दी होतो, मी त्याच्यावरनं मी ट्रेडिंग स्टार्ट केलं. रोजच्या रोज मी पैसे कमवायचो. हां, ते 5,000 मध्ये जे काही कमवायचो त्यातनं मी स्वतःला कमी वापरायचो मी, पण परत पैसे ते मी ट्रेडिंगसाठी वापरायचो. असं करत करत मी लाखांमध्ये, नंतर काही लाखांमध्ये मी कमवायला लागलो, नंतर मी करोडोमध्ये कमवायला लागलो आणि त्यानंतर मग माझं यश वाढत गेलं आणि त्यानंतर माझ्याकडे भरपूर लोक यायला लागली आणि ते देखील माझ्याकडे शिकायला लागले आणि ते देखील पुढे जायला लागले. सो मी विचार करायचो, मी 5,000 रुपयापासून मी एक सामान्य मुलगा, जर मी माणूस मी सुरुवात करून जो पुढे जाऊ शकतो, मग तुम्ही का नाही जाऊ शकत? आणि असे हे तर मी केलं, पण असे हजारो लोक त्यानंतर मी उभी केलेली आहेत, ज्यांनी छोट्या पैशापासून सुरुवात करून आज ते भरपूर चांगले पुढे गेलेले आहेत. नक्कीच, नक्कीच सर. आज तुम्ही आमच्या श्रीमंतीची गुरुकिल्ली या शो मध्ये आलात आणि एवढ्या प्रेक्षकांसाठी एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षक हो, आज आपल्यासोबत होते शेअर मार्केटचे डॉक्टर, म्हणायला त्यांना काही हरकत नाहीये, शशांक रावले सर. त्यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली आहे. तसंच सरांनी खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी शेअर ट्रेडिंग कोर्स जो 17,000 रुपयाचा आहे, तो अवघ्या 2400 रुपयामध्ये तुम्हाला दिलेला आहे. तर नक्की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मिस कॉल देऊन या संधीचं सोनं करा. तर श्रीमंतीची गुरुकिल्ली या शो मध्ये आज इथेच थांबायची वेळ झाली. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.